जोडी पाहतोय पूर्ण महाराष्ट्र भ्रमण करतायत. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल मिस्टर नवनाथ, तर स्ट्राईकला असेल मिस्टर मनीष अँड नॉन स्ट्राईकला असेल मिस्टर स्वप्नील. आक्रमक अशी जोडी पाहायला मिळेल नक्कीच. तर जर झेल पकडला आपण सीमा रेषेबाहेर तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल आपल्यासाठी. आज सुवर्ण संधी असेल. झेल पकडा आणि 100 रुपयाचं पारितोषिक मिळवा. तर पंचांचा इशारा येतोय. तब्बल 10:32 हा पहिला चेंडू पडला जाईल. एकंदरीत टाळ्यांचा गडगड होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल दाखवला जातो. एकंदरीत गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल मिस्टर नवनाथ, स्ट्राईकला असेल मिस्टर मनीष. तर पहिला चेंडू फेकला जाईल. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघासाठी. तर पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय. 3 शतक 38 सर्कलच्या बाहेर असतील. पहिला चेंडू फेकला जाईल. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल नवनाथ. एक प्लेसमेंट केली जाते मात्र एक धाव अंकित केली जाईल. या एकही धावची श्रीकणशा केला जाईल तो जय हनुमान संघाचा. आक्रमक असे दोन्ही संघ आक्रमक आपण पाहतोय. बाप्पा मोरिया वर्सेस जय हनुमान असा सामना आपण दोन्ही बलाढ्य संघ. तर चला दोन संघ लगेच तयार राहायचे आपण. AB11 वर्सेस ऋतुराज एडवन म्हणताय. दोन्ही संघ आलेले आहेत. आलेल्या संघाचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पुन्हा चिकता गोलंदाजी मार्ग सज्ज असेल नवनाथ. ह्यावेळेस मात्र फुलटॉ चेंडू अंतराळाला केला जातोय. मात्र दिपेश पुढे सरसावेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच असेल. 2 धावा सुद्धा दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. थोडस मिस होताना पाहिलं आपण आणि लगेच दुसऱ्या धावेचा कॉलिंग केलं गेलं. एकंदरीत 3 धावा तब्बल धावफलकात असताना पाहायला मिळतात. पॉवर प्लेचा षटक 2 चेंडू फेकले गेले 3 धावा धावफलकात असताना पाहायला मिळतात. आता मात्र स्ट्राईकला असेल आक्रमक असा फलंदाज स्वप्नील, ज्याच्याकडनं लेदर क्रिकेट हाताळलं जातं. एकंदरीत आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल नवनाथ. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र एक धाव अंकित केली जाईल. या एकही धावची धावसंख्या थोडीशी पुढे सरसावेल. 4 या आकड्यावर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. तर आमचं गुणलेखक करण लेखाजोखा आम्हाला ऐकवता येतं. 3 चेंडू फेकले गेले आणि 4 धावा धावफलकात असताना पाहायला मिळता येतं. पुन्हा एकदा सज्ज असेल. चौथा चेंडू असेल. यावेळेस मात्र इंटू द गॅप मध्ये खेळला जातोय. नो चान्स फॉर फिल्डर. पहिली चौकार येताना पाहायला मिळेल मनीषांच्या बॅट मधून. तोपर्यंत जाऊया डीजे ऑपरेटरला एक संधी देऊया. धन्यवाद. तर रसिक मायबॅग प्रेक्षकांच्या स्वागताचे हे चौकार येतोय मनीषांच्या बॅट मधून. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 8 धावा धावफलकात असताना पाहायला मिळतात. मात्र क्लीन बोल्ड होतोय. एकंदरीत पाहतोय मनीषाच्या खेळीला पूर्ण विराम लागेल. तोपर्यंत जाऊया डीजे ऑपरेटरला एक संधी देऊया. ना मंदमाई शिकलेली नव्हती का, ना मंदमाई अडाणी होती का, ना मंदमाई शिकलेली नव्हती का, ना मंदमाई अडाणी होती का. पालघरचे स्टेशनापासून पाचबत्तीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. पालघरचे स्टेशनापासून पाचबत्तीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा. ना मंदमाई शिकलेली नव्हती का, ना मंदमाई अडाणी होती. धन्यवाद. वेलकम बॅक पुन्हा येऊया आपण. 4 मध्ये आपण पहिला गडी तब्बल बाद झाला. मनीष आपल्या वैयक्तिक 5 या धावा केला गेला. एकंदरीत कौतुक करावे लागेल कारण मनीष थोडा फॉर्म मध्ये आजच्या ह्या सत्रामध्ये आपण पाहतोय. 2018 आणि 19 मध्ये चांगली फलंदाजी आपण पाहतोय मनीष यांच्या माध्यमातून. मात्र पहिला हादरा बसतोय तो जय हनुमान संघाला. आता मात्र नवीन फलंदाज पाहायला मिळेल मिस्टर कुणाल.
शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा धावफलकात असताना पाहायला मिळतात आणि एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय. एक डीप स्केलेकच्या दिशेने शतक शकते, एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहतोय. ह्यावेळेस मात्र इन टू द गॅप मध्ये खेळला जाईल. नो चान्स फॉर फिल्डर. वन बाउंड चौकार येताना पाहायला मिळेल. एक षटका किस आपण पाहतोय. धावसंख्या 12, एक गडी बाद होतोय. तो पण जाऊया इझी आपण देऊया. शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वाहन, तीर कमान मारिती चक्रा, तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा 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 चक्रा. शांताबाई 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 हॅलो टीचर, धन्यवाद. शांताबाई. वेलकम बॅक. येऊया मैदानच्या आतमध्ये. पहिल्या षटकांचा खेळ. तब्बल धावसंख्या आपण पाहतोय 12 या आकड्यावर. मात्र एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. मनीष मात्र डकआउट मध्ये परततोय. चांगली फलंदाजी एकंदरीत होतोय. 2 चौकार लगावले गेले एकंदरीत आपण पाहिले. नवनाथ मात्र एक मोठी सफलता प्राप्त करताना पाहायला मिळाला. आता मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल मिस्टर मनोज. मागच्या शनिवारी मात्र चांगली गोलंदाजी हाताळली. शेवटचं अंतिम षटक मला वाटतं निर्धाव फेकलं गेलं होतं एकंदरीत आपण पाहतोय. तर दुसरं षटक असेल वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरं षटक असेल मिस्टर मनोज. तर स्ट्राईकला असेल आक्रमक असा फलंदाज स्वप्नील. तर दुसरं षटक असेल मनोज. मात्र गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला असेल मात्र स्वप्नील. यावेळेस मात्र सूर्य एक सन्मान दिला जातोय चेंडूला. एकंदरीत पाहतोय आपण एक धाव अंकित केली जाईल. कारण नेहमीच म्हणतात ते चांगल्या चेंडूचा सन्मान केला पाहिजे, तर मात्र खराब चेंडूचा नक्कीच समाचार घेतला पाहिजे. एकंदरीत आपण पाहतोय सुनील गावणकर सरांचं एक म्हणणं. तर खरंच खराब चेंडू असला तर नक्कीच त्याला पॅनलाइज करा. तर तब्बल एक चेंडू फेकला गेला. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 13 धावा धावफलकात असताना पाहायला मिळतात. एक गडी बाद होतोय. तर मात्र कुणाल मात्र बऱ्याच वनडाऊनला कुठेतरी पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू असेल मला वाटतं या संघामध्ये. आज मात्र त्यांचा अनिकेत काका नसेल, विलास नसेल. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर असेल मनोज. आपल्यास मात्र ऑन साइडला खेळला जातोय. लॉंगचा शतक जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सहज अंकित केली जाईल. या एकही धावची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 14 या आकड्यावर. तर प्रेक्षकांना सुद्धा सुवर्ण संधी असेल. एक झेल पकडा आणि 1-0-0 आजच्या दिवसात असेल. मला वाटते मनीषजी ठाकूर मकुंसल स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष आपल्याला ह्याच माध्यमातून हे 100 रुपयाचा पारितोषिक लावलंय. किती झेल पकडा आपण आजच्या दिवसात ना, आपल्याला प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. तर 2 चेंडू फेकले गेले. तब्बल 2 धावा खर्च होताना पाहायला मिळतात या षटकात. आपल्यास मात्र गती परिवर्तन पाहायला मिळते नक्कीच. तब्बल 3 चेंडू फेकले गेले आणि 2 धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. चांगली एकंदरीत गोलंदाजी होती. आणि स्वप्नीलला सुद्धा माहिती आहे चांगला गोलंदाज, नक्कीच त्याला सन्मान दिला पाहिजे. अजूनही येणारी 2 षटकांचा खेळ बाकी असेल. थोडासा संयम ठेवतायत मात्र स्वप्नील, कारण पूर्ण अनुभव असेल पाठीशी. आपला दांडका एक अनुभव स्वप्नील पाटील आपण पाहतोय ऑन साइट. आपल्याला मात्र थर्ड मॅनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रोहित मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाईल. या एकही धावची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या आकड्यावर. चांगली खेळी एकंदरीत खेळली जाते, कारण मनोज माहिती आहे चांगला गोलंदाज आहे. एकंदरीत बराचसा अनुभव मनोजकडे सुद्धा असेल. 3 चेंडू तब्बल फेकले गेले, 4 चेंडू तब्बल फेकले गेले, 3 धावा खर्च होताना पाहायला मिळतात. या षटकामागे धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा धावफलकात असताना पाहायला मिळतात. हा बेस मात्र पॉइंटच्या वरनं जातोय. डी पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच असेल. तिसरी धाव घेतली जाईल का? मात्र खराब फेकी पाहायला मिळतात. 3 धावा सुद्धा दरम्यान पूर्ण केल्या जातात. या तिही धावची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावर. तब्बल 4 चेंडू फेकले गेले. उर्वरित 1 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दुसरं षटक आपण मार्गस्थ पाहतोय.
चांगली फलंदाजी पाहायला मिळते, मात्र कुणालला पुढे कुठेतरी संधी दिली गेली. एकंदरीत 5 चेंडू फेकले गेले, 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. कुणालला कुठेतरी वन डाऊनला पाठवलं गेलं आणि एकंदरीत कर्णधारचा विश्वास कुठेतरी सार्थक करताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न, 4 धावांसाठी लीड. तर 2 षटकांनी आपण पाहतोय धावसंख्या पाहतोय 22 लाखांचा धावफलकावर आणि 1 गडी बाद होतोय. कालवा हलवा 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 कालवा हलवा. शांताबाई 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 अग शांताबाई. अटक मटक चवळी चटक लटक मटक वाऱ्यानं उडती केस झटक लटक मटक 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 लटक मटक. शांताबाई शांताबाई धन्यवाद. शांताबाई तर आतापर्यंत तुमच्याबरोबर सज्ज असेल मिस्टर रितेश. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तब्बल 11च्या सरासरी खेळताना पाहायला मिळतो तो जय हनुमान संघ. चला मनीषजी किनी आपण द्यायचं. तर 12 चेंडूंचा खेळ होतोय. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धावफलकात असताना पाहायला मिळतात. मात्र 1 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला तो मिस्टर मनीष डकआउट मध्ये. तर मात्र कुणालला कुठेतरी संधी दिली गेली, संधीचं कुठेतरी एखादं सोनं करताना पाहायला मिळतं. तब्बल 7 वैयक्तिक धावसंख्येत खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर रितेश मात्र गोलजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज असेल. ह्यावेळेस मात्र बीमर चेंडू फेकला जातोय, पंचांचा इशारा येतोय. 9 चेंडू मात्र हाईट 9 पंचांचा. बीमर आता मात्र फ्री हिट असेल, एक लायसन दिलं गेलं असेल मात्र कुणाल साठी. बराचसा उंचीचा चेंडू आपण पाहिला आणि खेळाडूने एक वॉर्निंग सुद्धा दिली जाईल. तर पहिला चेंडू फेकला गेला, तब्बल 9 चेंडू फेकला गेला. हाईट 9 आपण पाहिला. बीमर चेंडू ज्याला म्हटलं जात आहे, आता मात्र एक लायसन दिलं जाईल ते कुणाल साठी. पुन्हा एकदा पहिला चेंडू असेल. आपल्यास मात्र फुलटॉस चेंडू ऑन साईडला केला जातोय. लॉंगचा क्षेत्रक पुढे सरसावताना पाहायला मिळाला, मात्र खराब क्षेत्रक पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 27 या आकड्यावर. तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 27 या आकड्यावर. थोडीशी खराब सुरुवात होताना पाहायला मिळते. वेळेस मात्र सुरेख चेंडू हाताळला जातोय. एकंदरीत असेच कमबॅक करावं लागेल, कारण धावसंख्येचा विचार करता तब्बल 3रं षटक आपण पाहतोय. 2 चेंडू फेकले गेले, धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. तर गणेशजी कारभारी सुद्धा आमच्या साईड स्क्रीनवर दिसतात. रोहिदासजी पाटील सुद्धा दिसत आहेत. म्हणता आताच एक चषक टायगर स्पोर्टचे ऑनर बघा. यावेळेस मात्र खराब चेंडू, पंचांचा इशारा येतोय. श्रीकांतजी भोई सर दर्शवतायत आम्हाला हा खराब चेंडू फेकला जातो. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा धावफलकात असताना पाहायला मिळत आहेत. गणेशजी कारभारीचं कौतुक करावं लागेल, कारण 40+ चे विजेता संघ आपल्याला पाहायला मिळाला. दमन येथे चांगली जाऊन कामगिरी केली गेली एकंदरीत. मात्र सूर्य पॉईंटच्या दिशेने खेळून काढला जातो चेंडू. मात्र तदनंतर 1 धाव सहज त्या पूर्ण केले जात आहेत. या 1 धावची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29 या आकड्यावर. 1 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3रं षटक मार्गस्थ आपण पाहतो. तब्बल 3 चेंडू फेकले गेले आणि धावसंख्या पाहतोय आपण 29 धावा. 29 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 9 चेंडूंचा तब्बल खेळ बाकी असेल. 3रं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. 3 चेंडू फेकले गेले. मात्र थोडीशी आधीच कुठेतरी बॅट फिरवली जाते. चेंडू मात्र चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं, थोडस गती परिवर्तन करताना पाहायला मिळाला. डॉट चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्येचा विचार करता 29 धावा, 1 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3रं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. मात्र मेश टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक झेल खाली असेल. विशाल मात्र चूक करताना पाहायला मिळतात. धरतीला झेल दान दिला जातोय. मात्र कुठेतरी महागाड्यात पडू शकेल, कारण
झेल पकडणे खूप महत्वाचं होतं कारण स्वप्नील सारखा फलंदाज होता. एकंदरीत एक धाव दरम्यान पूर्ण केलेल्या धावसंख्येचा विचार केला तर 30 धावा धावपळास असताना पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. तिसरं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. 30 धावा आणि एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. अभ्यास मात्र सुरेख इंटू द गॅप मध्ये खेळला जाईल. वन बाउन्स चौकार असेल. 4 धावसंख्येचा बसेल 34 या आकड्यावर 30 3 षटकात खेरीज एक गडी बाद 34. धन्यवाद. पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल सर्व रसिक माय बॅग प्रेक्षकांचं. तुम्हाला सुद्धा एक सुवर्ण संधी असेल. झेल टिपा आणि 100 रुपयाचा पारितोषिक कमवा. म्हणजे ठाकूरच्या माध्यमातून हे आपण पाहतोय. मकुंचा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत ते. तर आपल्यासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी असेल. झेल पकडा आणि 100 रुपयाची कमाई करा. आता मध्ये शेवट आणि अंतिम चेंडू स्लॉग ओव्हर असेल. सज्ज असेल मिस्टर कौशल. तर शेवटच्या आणि अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मात्र पंच आमच्या दिशेने झुकतायत. नियम क्रमांक 22 इथे कुठेतरी एकंदरीत दर्शवला जातोय. जयजी मोरे सर आम्हाला दर्शवतायत. हा खराब चेंडू फेकला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर 35 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चला AB 11 वर्षाचं ऋतुराज एडवन 2 संघांना विनंती असेल. ह्या षटकानंतर आपण लगेच इनिंग संपल्यानंतर लगेच आपण सज्ज व्हायचंय. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लाईन त्याने लेंथ वर कुठेतरी सुधार करावा लागेल कौशल्याला. कारण बॅक टू बॅक 2 खराब चेंडू फेकले जातात. धावसंख्या तर येताना आपली प्रवेश फी आपण जमा करायची आहे. हा स्पर्धेचा नियम असेल. एकंदरीत येताना आपली प्रवेश फी आपण घेऊन या विनंती असेल आपल्याला. AB 11 तसेच ऋतुराज. पुन्हा एकदा पहिला चेंडू असेल. ह्यावेळेस मात्र फुलटॉ चेंडू पाहायला मिळतोय. मात्र कुठल्याही प्रकारची संधी नसेल. क्या बात आहे. स्वप्ने यांच्या बॅटमधून निघताना. तर आजच्या दिवसातला आपला प्रेक्षक सापडेल सागर मोहिते. युवा ग्रुप विठ्ठलवाडीचा खेळाडू असेल. खेळ पकडा आणि 100 रुपयाची कमाई करा. जी ठाकूर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलेलं गेलं आहे. बघा आपल्यासाठी सुवर्ण संधी असेल. एकंदरीत सामन्याचा आनंद लुटता लुटता आपल्याला पैसे सुद्धा लुटता येतील. जितेंद्र पाटील आणि पंकज म्हात्रे या तिघांनी लावलाय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅटची एज घेतली जाते. 35 चेंडू निघून जाईल. खराब क्षेत्ररक्षण वारंवार पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. मात्र दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. या दुही धावशी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 44 या आकड्यावर 44. चला 100 रुपये घेऊन जायचंय सागरजी मोहिते. बघा प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. मॅचचा आनंद सुद्धा घ्यायचा आणि पैसे सुद्धा कमवू शकतात आपण. एकंदरीत 44 आकडा पाहिला तर वीरेंद्र सेहवागची आठवण येते. जर्सी नंबर 44 आपण पाहतोय. आपल्यास मात्र पुन्हा एकदा मॅग्निफिकेशन षटकार पाहायला मिळतो. क्या बात है. वाजव. चला चेंडू द्यायचे पण धावसंख्येचा विचार केला तर हाफ सेंचुरी लागली जाते ती संघाची. 50 धावा धावफलकावर असताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. तर जो झेल सोडला होता एकंदरीत किती महागात पडू शकतोय पहा. तब्बल 3 चेंडूंचा खेळ होतोय. 2 षटकार लगावले गेले. एकंदरीत आपण पहिले 2 खराब चेंडू फेकले गेले. त्यानंतर 6 धावाल्या. त्यानंतर 2 धावाल्या. आता मात्र अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला चेंडू. पहिला सामना आपण पाहतो आजच्या दिवसातला. क्वार्टर फायनलचा हा सामना असेल. जय हनुमान वर्सेस बाप्पा मोर्या असा हा सामना आपण पाहतो. एकंदरीत नाणेफेक जिंकून प्रथम
क्षेत्ररक्षण करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला गेला कौशल अँड कंपनी. तब्बल 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि मला वाटतं थोडस खराब गोलंदाजी म्हणावं लागेल कारण 3 चेंडू आणि तब्बल 16 धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. तर आमच्या पाटील नेटवर्क्स वर्धेशजी राऊत अँड नितेशजी पाटील तसेच आमचे डीजे ऑपरेटर राहुलजी वर्तक आपल्यास मात्र तब्बल 5 धावा असतील बाई आणि वाईट. विजय धन्यवाद. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 55 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 55 धावा अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल वाटतं. खूपच महागडं षटक असेल एकंदरीत कौशल्याचं कारण तब्बल 21 धावा खर्च होतात 3 चेंडू मागे. कारण पहिले षटक हाताळलं गेलं तब्बल 12 धावा खर्च झाला होता. दुसरं षटक हाताळलं गेलं 10 धावा. तिसरं षटक हाताळलं गेलं तब्बल 12 धावा. आता मात्र 3 चेंडू मध्ये 21 धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू फेकला जात आहे. स्वतः कर्णधार मात्र अशी गोलंदाजी खराब गोलंदाजी पाहायला मिळेल. 22 धावा तब्बल 3 चेंडू आणि झेल जो सुटला गेला एखाद्या किती महागड पडू शकते पहा आपण. चला ऋतुराज एडवन तसेच AB11 दोन संघाच्या कर्णधार विनंती असेल या इनिंग नंतर आपण लगेच सज्ज व्हायचं आणि आपली प्रवेश फी आपण येताना घेऊन यायचं. यावेळेस मात्र बरोबर डिलिव्हरी पाहायला मिळते मात्र लॉंग क्षेत्राच्या पुढे सरताना पाहायला मिळेल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आता मात्र धोका होऊ शकतोय. कुणाल याच्या खेळीला पूर्ण विराम लागेल. 56 ह्या धावसंख्येवर दुसरा आदरा बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 56 धावा तब्बल धावफलकास असताना पाहायला मिळत आहेत. तर शेवटचे आणि अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. मात्र ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा असेल स्वप्नील ज्याला एक जीवनदान दिलं गेलं. खूप महागडात म्हणावं लागेल कारण तब्बल 2 षटकात नंतर खेचले गेले. मात्र सुरेख चेंडू हाताला जातोय. मात्र सतपाटी संघाचा सुद्धा आगमन होतोय. सतपाटी नावाने फेमस असे आपण पाहतोय. तर शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या पाहतोय आपण 56 2 गडी बाद होताना. आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. तर AB11 तसेच ऋतुराज एडवन दोन संघांना विनंती असेल लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय या इनिंग नंतर. तसेच आपली येताना आपली प्रवेश फी येता मात्र चेंडू हवेमध्ये झेल टिपला जाईल का. मात्र सुरेख झेल टिपला जातो आणि स्वप्नीलच्या खेळीला पूर्ण विराम लागला. तो मात्र शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर. तर चला 2 संघाच्या कर्णधाराला विनंती असेल ऋतुराज एडवन अँड AB11 येताना आपली प्रवेश पण जमा करून घ्या लगेच विनंती असेल. हॅलो 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 हॅलो. चला 2 संघाच्या कर्णधाराला विनंती असेल AB11 तसेच ऋतुराज एडवन आदरणीय सन्माननीय राकेशजी वैद्य साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आदरणीय सन्माननीय श्री राजेशजी वैद्य साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. 2 बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतील AB11 तसेच ऋतुराज एडवन. चला AB11 करणार या आपल्याला पेनल्टीने सामोरं जावं लागेल. चला AB11 या कोलीबाऱ्याची शान आई तुझं देऊला. या कोलीबाऱ्याची शान आई तुझं देऊला.
असो वा श्रीमंत येतो तुला ग शरण दुःखी असो का संकटी सांगे तुला गारान हॅलो चला एबी 11 संघाचा कर्णधार आला असेल तर या श्रीमंत नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आपण लगेच आदरणीय सन्मानजी राजेशजी वैद्य साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. एकंदरीत आजच्या दिवसाचा पहिला सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा हा सामना पाहतोय. पप्पा मोरिया विठ्ठल वर्सेस एपी 11 संघाचा कर्णधार आलेला आहे. बाबू आलेले आहेत. तर 4 षटकांचे सामने असतील. एकंदरीत राजेशजी वैद्य यांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केलेला आहे. छापी फाटा असेल. चला लगेच तर मात्र एपी 11च्या बाजूने हा नाणेफेकीचा कौल लागला जातो. एकंदरीत काय निर्णय असेल 4 षटकांचा सामना असेल तर क्षेत्ररक्षण स्वीकारतात आपण. समोरच्या संघाने किती धावापर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल 50-55 पर्यंत. तर एकंदरीत आपले गोलंदाज कोण असतील ट्रम्पकार गोलंदाज किरण आहे, भरत आहे, ओगे आहे. तर एकंदरीत या आयोजनाबद्दल आपल्याला काय वाटतं एकंदरीत ट्रॉफीज आणि आयोजन चांगला आहे, एकदम सुंदर आहे. नक्कीच ट्रॉफी घेऊन जायला आवडेल. तर आपण जर नाणेफेक जिंकला असता तर काय निर्णय घेतले असता आपण फिल्डिंग घेतली असते. म्हणजे आता मात्र आपल्याला मनाच्या विरुद्ध खेळावं लागेल. तर किती धावांचं टार्गेट ठेवतील एबीएन 1 संघ चांगला फॉर्म मध्ये असतोय नेहमीच आपण पाहतोय. किती धावांचं टार्गेट ठेवतील आपण 50-55 तर 50-55 धावा काढण्यासाठी आपले ट्रम्पकार फलंदाज कोण असतील आहेत. 2-4 आहेत. आहेत. मला वाटतं गुप्तता ठेवलेलं आहे. एकंदरीत बॅटच्या साहाय्याने आपल्याला उत्तर देतील. तर एकंदरीत या आयोजनाबद्दल आपल्याला काय वाटते ट्रॉफीज बद्दल चांगले ट्रॉफी आणि खूप आयोजन चांगलं आहे. बेस्ट ऑफ लक जास्त काही विचारत नाही कारण सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक असेल. 4 षटकांचा सामना असेल. तर 58 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 24 चेंडू आणि 58 धावा. पंचांचा इशारा येतोय. श्रीकांतजी सर आम्हाला दर्शवता येत. ग्रीन सिग्नल इथे एकंदरीत दाखवला जातोय. तर संजय मात्र गुणमार्गात सज्ज असेल. तर स्ट्राईकला असेल मिस्टर नयन अँड मनोज. आक्रमक अशी जोडी असेल. तब्बल तर पहिला चेंडू फेकला जाईल. ह्यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर करारा प्रहार केला जातोय. मात्र 6 धावांसाठी येतो. क्या बात आहे वाचव. हॅलो डीजे धन्यवाद. आता पहिल्या चेंडूवर सडेतोड उत्तर दिलं जातं. एकंदरीत आप शेर होतो हम सव्वा शेर. आप सव्वा शेर येतो हम बब्बर शेर. तब्बल 11.50च्या सरासरीने आपल्याला खेळवायचं. ह्यावेळेस मात्र पुनश्च एकदा 9 चेंडू 5चा इशारा येतो. झेल टिपला जाईल का मात्र झेल सुद्धा सुटला जातोय. दुसऱ्या धाब्याचा आता मात्र 4 धावा सुद्धा येतील. 9चा इशारा येतोय पंचांकडनं. तर हॅलो आपल्याला विनंती असेल जे आमच्या समोर ट्रॉफी समोरचे आहेत आपण व्यासपीठावर येऊन बसा. एकंदरीत थोडस बाजूला राहायचं आम्हाला दिसत नाही आमचे स्कोरर. तर तब्बल 1 चेंडू मागे 11 धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. मात्र फ्री हिट असेल. डीजे थांबायचे आपण. तर पंच मात्र हवेत हात कुठेतरी फिरवताना पाहायला मिळतात. फ्री हिट असेल. थोडस प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल थोडस मागे राहायचं. आम्हाला दिसत नाही आमच्या स्कोररला थोडस दिसत नाहीये. चला हॅलो. तर क्षेत्ररक्षण चेंज करणार नाही तसं एकंदरीत अपील येतो. जरा थांबायचं संजयजी. पंच श्रीकांतजी यांचं एकंदरीत म्हणणं आहे की क्षेत्ररक्षण चेंज करू शकत नाही. फ्री हिट आहे. चला क्षेत्ररक्षण चेंज करू नका कारण फ्री हिट असेल तोच चेंडू पुन्हा टाकायचा आहे आपल्याला. त्या धावसंख्येचा विचार केला तब्बल 1 चेंडू आणि
लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 58 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. वेळेस मात्र क्लीन बोल्ड झाला होता, मात्र फ्री हिटचा फायदा होतोय. पहा, आपल्याला लायसन दिला गेला होता एकंदरीत आणि पुरेपूर लायसनचा फायदा मात्र उठवला गेला. नयन क्लीन बोल्ड झाला होता, मात्र बघा फ्री हिट कुठेतरी असतोय आणि एक आपल्याला लायसन दिलं गेलं. तर 2 चेंडू तब्बल फेकले गेले. 11 धावा धावफलकात असताना पाहायला मिळत आहेत. तब्बल 14.50च्या सरासरी धावा पटकायच्या आहेत. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तब्बल 11 धावा 2 चेंडूंचं खेळलं बाकी आहे. 2 चेंडू होत आहेत आणि 11 धावा धावफलकात असताना पाहायला मिळत आहेत. बलेस मात्र खराब चेंडू, पंचांचा इशारा येईल. एक अतिरिक्त धावेत भर पडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. थोडसा ऑप्शनला सोडून जाणार चेंडू, निश्चित पंचांचा इशाराला हा खराब चेंडू 2 हात फैलावले गेले. एकंदरीत आपण पाहिले 12 धावा धावफलकात असताना पाहायला मिळत आहेत. हा वेळेस मात्र पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित होते. पंचांचा इशारा येईल. 1+1. आता मात्र पुन्हा एकदा फ्री हिट असेल. खराब गोलंदाजी एकंदरीत संजय पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक अनुभवीचा गोलंदाज पाहतोय, मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावर. फक्त 2 चेंडूंचा खेळ होतोय आणि 14 धावफलकात असताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा फ्री हिट असेल, फ्री हिट असेल आणि आता मात्र मनोज असेल स्ट्राईक. आक्रमक असा फलंदाज, आक्रमक अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते मनोज अँड नयन. तर क्वार्टर फायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बाप्पा मोर्या विठ्ठलवाडी वर्सेस जय हनुमान वायकप. 2 बलाढ्य संघ एकमेकांमध्ये झुंकताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. तर अजूनही पुढचा एक सामना असेल युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि कांद्रे बुरे. तर आजच्या दिवसातला पहिला सामना असेल AB11 वर्सेस ऋतुराज एडवन. मात्र फ्रीचा चेंडू होता, मात्र लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होते. मात्र आता मात्र एक धाव अंकित केली या एकही धावची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. कुठेतरी खराब कॉलिंग झाली गेली होती. एकंदरीत आपण पाहतोय 14.5 ची सरासरी होती. एकंदरीत 15 धावा धावफलकात असताना पाहायला मिळतात. चेंडूचा विचार केला तर तब्बल 3 चेंडू फेकले गेले आतापर्यंत आणि 15 धावा धावफलकात असताना पाहायला मिळतात. तर यस नो खूप महत्वाचा असतो या आणि वेट हे 3 शब्द खूप महत्वाचे असतात क्रिकेटच्या या 22 यार्डच्या खेळपट्टीवर. यावेळेस मात्र ऑनसाइडला खेळला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, मात्र मनीष पुढे सरसावताना पाहायला मिळाला. चांगली फेकी केली गेली. एकंदरीत एक धाव अंकित केली झाली. या एकी धावची धावसंख्या जाऊन पोहोचती 16 या आकड्यावर. 2 पंच आपण पाहतोय जयजी मोरे सर अँड श्रीकांतजी भोईर सर, तसेच आमचे आणखी 2 पंच सुद्धा सज्ज असेल विरल नायर सर अँड आशुतोष व्यवहारे सर. ह्या वेळेस मात्र चेंडू जाईल पक्का 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 या छक्का. तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22 या आकड्यावर. पहिले षटक मार्गस्थ आपण पाहतो आणि 22 धावा धावफलकात असताना पाहायला मिळत आहेत. चांगला काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळतंय. तशाच तसेच उत्तर एकंदरीत दिले जात आहे. 58 धावांचा पाठलाग करायचा होता, मात्र तब्बल पहिलं षटक आपण मार्गस्थ पाहतो आणि 22 धावा धावफलकात असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा संजय मात्र सज्ज असेल. हावलेस मात्र पुन्हा एकदा 9 चेंडू, पंचांचा इशारा येतोय. मात्र आज मात्र संजय स्वतःच्याच कामगिरीवर नाखुश असतीलच. एकंदरीत पाहिलं तर 23 धावा धावफलकात असताना पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. टॉस चेंडू ह्या वेळेस मात्र झेल पकडला जाईल का? एक झेल सुटतोय. 6 धावांसाठी होते. क्या बात है.
तर एक षटकाखेरीस आपण पाहतोय 29 धावा धावफलक असताना पाहायला मिळतात. 29 धावा बिनबाद. तर डीजे धन्यवाद थांबायचं. जरा क्षेत्ररक्षण सजून घ्या लगेच. टीम मीटिंग करू नका. आपल्याला विनंती असेल. तब्बल 12 संघांना आज प्राधान्य दिलं गेलंय. पहिला सामना असेल AB11 वर्सेस ऋतुराज एडवन. तर धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकाखेरीस आपण पाहतो 29 धावा तब्बल धावफलकात असताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. तर मात्र आमचेच फाउंडेशनचे मेंबर मुकेशजी ठाकूर झेल सोडत आहेत. आपल्याला सुद्धा सुवर्ण संधी होती. 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. आता मात्र गोलंदाजी मार्कवर असेल साई. एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय. तर 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. पहिलं षटक खूपच महागडं षटक म्हणावं लागेल ते संजय याचं. एकंदरीत 29 धावा कुठल्या गेल्या. तर 18 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 58 धावांचा पाठला करताना आपण पहिलं षटक हाताळलं गेलं. तब्बल 29 धावा खर्च झाल्या. त्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल मिस्टर साई. तर आता नयन मात्र 12 वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर मनोज मात्र 13 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेकला जाईल. साई मात्र सज्ज असेल. यावेळेस मात्र खराब चेंडूने सुरुवात केली जाते. एकंदरीत या एकही धावशी धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. तब्बल एक षटकानंतर आपण पाहतोय 30 धावा धावत असताना पाहायला मिळत आहेत. तर अजूनही 28 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज असेल मिस्टर साई. मात्र सुरेख चेंडू हाताळला गेला. थोडस गती परिवर्तन कुठेतरी पाहायला मिळालं. चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालं साई यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दुसरा चेंडू असेल मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल नयन. ह्यावेळेस मात्र मेश टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल. झेल पकडला जाईल का. मात्र एक सोपासा झेल सुटला जाईल. धरतीला दान दिला जातो एकंदरीत झेल. आणि 2 धावा सुद्धा तब्बल कुठल्या जातात ह्या चेंडू मागे. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा बिनबाद. थोडेसे नाखुश दिसत आहेत साई मात्र. कारण ज्याप्रमाणे बुडत्याला काडीचा आधार असतो त्याचप्रमाणे एकंदरीत गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार असतो. मात्र तो आधार कुठेतरी दिसत नाहीये. तर तब्बल 32 धावा आणि बिनबाद अशी चांगली एकंदरीत सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. थोडस काहीतरी मार्गदर्शन करतात मात्र मनीष थोडस कानमंत्र देताना इथे पाहायला मिळतोय. साई मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल. आपल्यास मात्र पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. तर नयन ह्याच्या खेळीला पूर्ण विराम लागेल. धावसंख्येचा विचार केला 32 धावा एक बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक नूर नबी रब की रुबाई क्या है तबाही गर्दन जुराही बोली इलाही अफगान जलेबी माशूक फरेबी घायल है तेरा दीवाना भैया भैया बंदूक दिखा के क्या प्यार करेगी चेहरा भी कभी दिखाना भैया भैया धन्यवाद. आता मात्र रितेश मात्र फलंदाजी मार्ग असेल. नवीन फलंदाज नयन मात्र परततोय डकआउट मध्ये परततोय. 32 धाव्यांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या विकेट साठी. आता मात्र रितेश मात्र असेल. चांगली गोलंदाजी हाताळली होती एकंदरीत. आता मात्र
तर पाटील नेटवर्क आपण पाहतोय, युट्यूब लाईव्ह असा आजचा दिवस आपण पाहतोय. वर्धेची राऊत अँड नितेशजी पाटील तसेच आमचे डीजे ऑपरेटर पाहायला मिळत आहेत, राहुल वर्तक. तसेच आमच्या सोबत जोडले आहेत आमचे स्कोरर करण भोईर. तर पुन्हा एकदा गोल मार्क सज्ज असेल मिस्टर साई. 3 चेंडू फेकले गेले, तब्बल 3 धावा खर्च होताना आपल्याला पाहायला मिळतात, 1 गडी बाद करताना आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या स्वतः फुल टॉस चेंडू मात्र एक संधी होती. तर एक धाव अंकित केली झाली आहे. 21 धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या आकड्यावर. पहिला सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा सामना. जय हनुमान मायकप वर्सेस बाप्पा मोरया विठ्ठलवाडी असा सामना पाहतोय. दुसरं षटक आपण मार्गस्थ पाहतोय. तब्बल 4 चेंडू फेकले गेले. धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा धावपकास असताना पाहायला मिळतात, 1 गडी बाद होतोय. तो आशिक सरेंडर हुआ जो भिड़ा तेरे ने तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, मात्र मनोज स्ट्राईकला असेल. जो भिड़ा मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालं, मात्र झेल टिपला जाईल का वाटते. तेरे नैनों से ताका तो एकदा तोच क्षेत्ररक्षक आला होता. तर धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. सरेंडर हुआ तूने शर्मा के विंडो से झांका तो आशिक सरेंडर हुआ हाँ सुन तर और बॅक पणाचे होता शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्येचा विचार केला तर 39 ऑन द बोर्ड लागला आहेत. आपल्यास मात्र खराब चेंडू, पंचांचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. तब्बल 18 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. 13 चेंडू आणि 18 धाब्यांची आवश्यकता. आपल्यास मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहायला मिळालं. तर 2 षटका केस आपण पाहतोय, 40 आणि 1 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर पंत जाऊया डीजे ऑपरेटरला एक संधी देऊया आपण. धन्यवाद. तर शिवाजी महाराजांचं सुद्धा गाणं वाजवलं गेलं पाहिजे. एकंदरीत आपण आजचा दिवस पाहतोय, शिव जयंती आपण पाहत. जर राज्य नसते तर आपण नसतो इथे. एकंदरीत खरोखर अजूनही मागतायत की राजे तुम्ही या, मात्र राजांना सुद्धा लाज वाटेल एकंदरीत. तर 18 धाब्यांची आवश्यकता असेल, 12 चेंडू मागे. तर मात्र गोलंदाज सज्ज असेल, विशाल असेल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. 12 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. तो 12 गेंद शेष 18 रनों की जरूरत. 40 धावा धावप्रकाश असताना पाहायला मिळतात. 2 षटकाखेरीस तब्बल 11 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामागे पहिल्या षटक हाताला गेला होता, 29 धावा खर्च झाल्या होत्या. मात्र सामन्याचं समीकरण कुठेतरी एकंदरीत पहिल्या षटकामध्ये बदलून गेलं. आपल्यास मात्र फुल टॉस चेंडू आणि मात्र क्लीन बॉल होताना पाहायला मिळेल. रितेशच्या खेळीला पूर्ण विराम लागताना विकेट गिरता हुआ सुमधुर संगीत आता हुआ. पत में तोरी न जाने कब जून से दिसंबर हुआ तूने इंग्लिश में जब हमको डांटा तो आशिक सरेंडर हुआ प्यार से मारा गालों पे चाटा तो आशिक सरेंडर हुआ जो भिड़ा तेरे नैनों से. डीजे धन्यवाद. तर 11 चेंडू आणि 18 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. मात्र टॉस चेंडू होता, मात्र मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तन करू शकला नाही आणि क्लीन बॉलच्या माध्यमातून बाद झाला गेला आपण पाहिलं. आता मात्र दीपेश मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. आक्रमक अशी जोडी असेल बाप्पा मोर्याची. तर 11 चेंडू आणि 18 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. तर आमचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा इथे आहेत, तर त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आमचे गावकरी खेळाडू मित्र तसेच प्रेक्षक सुद्धा आज
बऱ्याच संख्येने आपल्याला पाहायला मिळतील संध्याकाळच्या 17 पर्यंत, कारण आज ओपन संघांना एकंदरीत प्राधान्य दिलं 12 संघांना प्राधान्य दिलं गेलं आहे. तर 11 चेंडू आणि 18 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. 11 गेंदे शेष, 18 रनों की जरूरत. विशाल मात्र चांगली गोलंदाजी मिळते. पहिल्या चेंडूवर तब्बल गडी बाद करताना पाहायला मिळाला. तर मात्र दुसरा चेंडू असेल दीपेश ऑन स्ट्राईक असेल. ह्यावेळेस पुन्हा एकदा फुलटा चेंडू आमच्या मायबास प्रेक्षकांच्या स्वागत झाले. क्या बात आहे, 6 धावांसाठी. तूने इंग्लिश में जब हमको डांटा तो आशिक सरेंडर हुआ, प्यार से मारा गालों. तर धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या आकड्यावर. 46 ऑन द बोर्ड लागला. त्यात लॉस ऑफ 2 विकेट्स पाहायला मिळतात आपल्याला. नयन आणि बबलू ही जोडी मैदानाच्या बाहेर डकआउट मध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा विशाल मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल. अभ्यास मात्र पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. जिया मात्र चूक करताना पाहायला मिळते. धरतीला दान दिला जातोय झेल. तर धावसंख्येचा विचार केला तर 48 ऑन द बोर्ड लागले जातात. आता मात्र क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब पाहायला मिळत ते जय हनुमान संघाचं एकंदरीत आपण पाहतोय. तर 9 चेंडू आणि 10 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. खरोखर गोलंदाज सुद्धा आज नाराज असतील, कारण क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. एकंदरीत आपण पाहतोय एक मोठा सामना असेल. सुपर 3 मध्ये पोहोचण्याची संधी होती, मात्र यावेळेस मात्र सुरेख झेल टिपण्याची एक संधी होती, मात्र पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. बघा, क्षेत्ररक्षक बदलला गेला मात्र तीच परिस्थिती कायम असेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 49 ऑन द बोर्ड. तर 8 चेंडू आणि 9 धावींची आवश्यकता असेल. 9 चेंडू असतील, सॉरी 8 चेंडू. यावेळेस मात्र एक दिशा दिली गेली आहे. त्या मात्र कुणाल झेल खाली येईल. मात्र 6 धावा कुठेतरी अडवल्या जातात, मात्र 2 धावा पूर्ण असतील. चांगला प्रयत्न होता नक्कीच कुणाल यांचा. या दुहेरी धावसंख्या जाऊन पोहोचते 51 ऑन द बोर्ड. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असेल. 7 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता विजयासाठी. यावेळेस मात्र एक धाव अंकित केली जाईल. तर 3 षटकाखेरीस आपण पाहतोय 52 धावा 2 गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. 4थ्या षटकाला सुरुवात आहे, तसे आपण जाऊया डीजे आपण मला एक संधी देऊया. आपण कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हॅलो डीजे, धन्यवाद. आपण मान दिला. तर AB 11 आपला निर्णय आपण कळवायचा आहे. AB 11 6 चेंडू आणि 6 धावेंची आवश्यकता असेल विजयासाठी. 6 गेंदे और 6 रनों की जरूरत. तर 6 चेंडू आणि 6 धावा. आपल्याला मात्र एक धाव दरम्यान पूर्ण केल्या. दुसऱ्या प्रयत्न नक्कीच असेल. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं AB 11 संघ. लगेच आपण तयार राहायचं आहे. तसेच ऋतुराज आपले 2 सलामी लगेच आपण तयार ठेवायचे आहेत. पहिला सामना असेल आजच्या दिवसातला. ओपन खुला गटांना प्राधान्य दिलं गेलं. तब्बल 12 संघांना प्राधान्य दिलं गेलं. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावींची आवश्यकता असेल विजयासाठी. 5 गेंदे और 4 रनों की जरूरत. स्पार्क गेंद हवा में, खिलाड़ी उसके नीचे मौजूद, लेकिन कोई मौका नहीं. विनिंग शॉट निकलता हुआ मनोज के बल्ले से. नहीं करना वो जाके अपनी भैंस चराए. आज की रात है, कल से वही से आप है.
हॅलो ठीक आहे धन्यवाद थांबायचं आहे आपण चला क्षेत्ररक्षण लावून घ्या AB11 तर मॅन ऑफ द मॅच असेल वन मॅन शो मनोज तर अजूनही पुढील महिन्यामध्ये एक स्पर्धा येईल 40+ क्रिकेट स्पर्धा असेल माकुंसार मर्यादित असेल तर फक्त खेळाडू असतील ते माकुंसार गावातीलच असतील तर चला मॅन ऑफ द मॅच असेल मनोज पाटील बाप्पा मोरिया तर जय हनुमान कर्णधार इथे यायचंय आपण आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे तर चला आपण लगेच यायचं आहे 2 पंच सुद्धा सज्ज असतील विरल नायर सर अँड आशुतोष व्यवहारे तर मॅन ऑफ द मॅच असेल मनोज तर ओपनच्या टीम ज्या आल्या असतील आपल्याला आपली उपस्थिती आपण इथे नोंदवायची आहे चला मॅन ऑफ द मॅच मनोज या तसेच जय हनुमान संघाच्या कर्णधार सुद्धा विनंती असेल एक सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे चल युवा विठ्ठलवाडी तसेच कांद्रेपुरे संघांना विनंती असेल मैदान क्रमांक 2 वर आपला सामना असेल युवा ग्रुप विठ्ठलवाडी वर्सेस कांद्रेपुरे असा सामना असेल चला टॉस साठी आपण या टॉस बॉक्स मध्ये या तसेच सामनावीर मनोज पाटील अँड जय हनुमान संघाचा कर्णधार इथे या मनीष या आपण आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे चला AB11 आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या आपण तसेच 2 सलामी लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे पण तर पंकज मात्रे यांच्या शुभ हस्ते माननीय आदरणीय पंकजी मात्रे यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह दिलं जाईल तर मॅन ऑफ द मॅच मनोज पाटील या बाप्पा मध्ये मनोज पाटील तर चला 2 संघांना विनंती असेल युवा ग्रुप विठ्ठलवाडी तसेच कांद्रेपुरे इथे नाणेफेकीचा कौल केलं जाईल टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे चला युवा विठ्ठलवाडी विनंती असेल आपल्याला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं इथे तसेच कांद्रेपुरे संघाला सुद्धा विनंती असेल तर मॅन ऑफ द मॅच ठरतोय मनोज पाटील बाप्पा मोरिया तर 4 षटकांचा सामना असेल 2 पंच सुद्धा सज्ज असतील आशुतोष व्यवहारे सर अँड विरल नायर सर चला 2 कर्णधार या तर आदरणीय सन्मान्य जे पंकजी मात्रे यांच्या शुभ हस्ते कॉल केला जाईल चला 2 संघांना विनंती असेल मला वाटतं युवा ग्रुप आलेला आहे कांद्रेपुरे संघ पंकज चला कांद्रेपुरे संघांना विनंती असेल लगेच टास्क पास केला मैदान क्रमांक 2 वर आपला सामना असेल चला कांद्रेपुरे संघ असेल तर लगेच यायचे आहे पण तर खुल्या गटाच्या टीम आल्या असतील तर आपली नाव नोंदणी आपण करून घ्या आपल्याला विनंती असेल खुला गटच्या जे संघाचा आपण पाहतोय 12 संघांना प्राधान्य दिले गेलं चला आपण लगेच आले असतील आपली नाव नोंदणी करून घ्या जेणेकरून आमच्या आयोजकांना समजेल की आमचा संघ उपस्थित आहे चला कांद्रेपुरे इथे आला असेल तर लगेच यायचं आहे आपण प्राणभाऊ सुद्धा आलेले आहेत 40+ चे दमदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत दमन गाजवलं गेलं कारण दमन दारूसाठी फेमस मात्र आपल्या सफाळकरांना विजय श्री प्राप्त करून आणला तर त्यांचं कौतुक असेल चला कांद्रेपुरे संघांना विनंती असेल शेवटचा आणि अंतिम कॉल असेल आपल्यासाठी महत्वाचा सामना असेल चला कांद्रेपुरे संघांना विनंती असेल शेवटचा आणि अंतिम कॉल असेल आपल्यासाठी AB11 ऍडव्हान्स संघ 12वा खेळाडू पटवायचा आहे दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी यायचा आहे
जर 12वा प्रतिनिधी नसेल तर पेनल्टी लावण्यात येईल. चला AB 11 चा 12वा प्रतिनिधी आहे. एक चेंडू पडण्याच्या आधी आपला खेळाडू आला नाहीये तर 3 धावेची पेनल्टी आपल्याला असेल. नियम आपले कडक असतील. आजचा फायनलचा आणि अंतिम सामना असेल. YouTube लाईव्ह आपण प्रक्षेपण पाहतोय. पाटील नेटवर्क, वर्धेशजी राऊत अँड नितेशजी पाटील, तसेच आमचे डीजे ऑपरेटर राहुलजी वर्तक. तर चला कांद्रेबर संघाला विनंती असेल कृपया स्टेज समोरून सगळ्या चला मैदान क्रमांक 2 वर विनंती असेल युवा ग्रुप आणि कांद्रेबर खेळपट्टीवरून आपण बाहेर राहायचं आहे. विनंती असेल आपल्याला. तर सामन्याला सुरुवात केली जाईल लगेच. AB 11 वर्सेस ऋतुराज एडवन असा हा सामना असेल. आजच्या दिवसातील पहिला सामना खुल्या गटांना तब्बल प्राधान्य दिलं गेलं. 12 संघांना प्राधान्य दिलं गेलं. एकंदरीत सामना सुरुवात होईल. स्कोरवर आमचे लक्ष ठेवायचंय. पहिला चेंडू फेकला जाईल. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळला जाईल. मनीष मात्र पुढे सरसावताना पाहायला मिळाला. तर चला लगेच घाई करायची आपण. कांद्रेबुर संघांना विनंती असेल तर पहिला चेंडू फेकला गेला. तब्बल 1 धाव अर्जित केली गेली. या एके धावशी संघाचा श्रीकर्ष केला गेला. पुन्हा एकदा यावेळेस मात्र डीप मेडूच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल असेल. एक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या गेल्या. या दुही धावशी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 3 या आकड्यावर. चला लवकर यायचंय पण सामना सुरुवात होतोय. आदरणीय सन्मान्य जे श्री पंकजजी मात्र यांच्या शुभस्ते ह्यावेळेस मात्र पक्का पक्कावर या छक्का वाजव जाईल. तर 2 संघामध्ये गोल केला जाईल. पंकजजी मात्र यांच्या शुभ असते. मात्र काटा येतो. एकंदरीत 4 षटकांचा सामना असेल. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल या समोरच्या संघाला? 35 ते 40. तर कुठले महत्वाचे गोलंदाज असेल आपले ट्रम्प कार्ड गोलंदाज? एक राजेश किणी, सूर्यकांत आणि मी आणि एक राहुल. तर एकंदरीत या आयोजनाबद्दल या ट्रॉफीज बद्दल आपल्याला काय वाटतं? एकंदरीत ट्रॉफीज आपल्याला घेऊन जायची इच्छा नक्कीच असेल. मात्र एक सामना जिंकायचा असेल